गुड मॉर्निंग त्र्यंबकेश्वर. आणि मित्रांनो, आम्ही आलो आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर आणि हे तुम्ही रम्य निसर्गाचं वातावरण पाहू शकता. आम्ही एवढ्या उंचीवर आहोत की अक्षरशः ढग जे आहे ते आम्हाला क्रॉस करून जात आहे. आणि मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये थोडासा वेळ काढा, कामामधून थोडंसं बाहेर या आणि निसर्गाच्या सानिध्यात जा, हा आनंद घ्या. मित्रांनो, आयुष्य जे आहे हे खूप छोटे आहे, पण हे जग मात्र खूप मोठे आहे. त्यामुळे फिरा, नवीन रस्ते शोधा, नवीन ठिकाणांना भेट द्या आणि ही जे अंतरिम शांतता म्हणतो, ज्याला आपण इनर पीस म्हणतो, ते अनुभवा. रोजच्या कामामध्ये ट्रॅफिकमधून थोडंसं गर्दा याच्यातून थोडंसं बाहेर या आणि ही मंद वाऱ्याची झुळूक, हा पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांची किलबिल, पानांचा आवाज, हे अतिशय विस्मरणीय आहे मित्रांनो. आणि इथे प्रत्येक निसर्ग तुम्हाला काही ना काही तरी शिकवतोय. या पाषाणांना तोडून वर येणारं गवत, हे झाड, हे वृक्ष आपल्याला जगण्याची जिद्द शिकवत आहे मित्रांनो. कठीण काळामध्ये संघर्ष कसा करायचा हे आपल्याला यांच्याकडून शिकायला मिळतं. त्याचबरोबर गळणारी फुले सांगताहेत की जुने सोडल्याशिवाय नवीन काही फुलत नाही. काट्यामध्ये जसं फूल शोभून दिसते ना, अगदी माणसांनी सुद्धा दुःखामध्ये आनंद शोधायला हवा. आणि नदी जशी अडथळे पार करून समुद्राला मिळते, ते ध्येय आपल्याला नदी करून शिकायला मिळते. त्याचबरोबर या मावळणाऱ्या सूर्याला सुद्धा माहीत आहे, कारण तो कधीच उदास होत नाही, म्हणून त्याला मावळणाऱ्या सूर्याला सुद्धा माहीत आहे की आपल्याला उद्या पुन्हा नव्याने उगवायचं आहे. त्यामुळे आयुष्य जगा, हे आयुष्य खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात या, हे आयुष्य पुन्हा नाही. एक दिवस तुमच्याकडे पैसा असेल, सर्व काही असेल, पण तुमच्याकडे वेळ नसेल, ते पाहणारे, त्याचबरोबर तुमच्यासोबत फिरणारे मित्र नसतील आणि हे वातावरण नसेल. त्यामुळे जगा, आयुष्य खूप सुंदर आहे.